घेतली स्वतःची. माझं प्रेम मला या अवस्थेत घेऊन येईल असं वाटलं नव्हतं मला पल्लवी. अगं पण नेमकं झालंय काय? तू चालली कुठं? सर्व काही त्याग करून ना मी माझ्या प्रेमाकडे चालली आहे, कायमस्वरूपी. अगं सुटे पण विचार तरी कर ना. मी पूर्ण विचार केलाय, ठामपणे निर्णय घेतलाय मी. आता फक्त तू अडवू नकोस, नाही तर माझे पाय नाही उचलणार. अगं सुटे थांब ना. नाही पल्लवी, मला जाऊ दे. माझ्याकडे हा एकमेवच पर्याय उरलाय. अगं सुटे, अगं सुटे थांब ना. यातच सर्वांची भलाई आहे. गॉड, एवढं भयानक स्वप्न, आणि ते देखील इतक्या पहाटे. का पडला असेल, आणि ते देखील मलाच का पडला असेल. नक्कीच काहीतरी भयानक घडणारे नसेल ना. त्या दिवशी पडणारे ते तसंच होते आणि रात्री पडलेलं का पडत असतील बरं मला याची स्वप्न. अगं सुटे, अजून तू त्या स्वप्नाचाच विचार करते. आम्ही सांगितले ना त्या स्वप्नाचा विचार करत जाऊ नको म्हणून. कसा करू नको ग? म्हणजे स्वप्नाच्या अगोदर काय घडलं, त्याच्यानंतर काय घडणार आहे काहीच कळत नाही आहे. फक्त स्वप्न मात्र पडतात आहे. अगं स्वीटे, स्वप्न ही अशीच असतात, त्या स्वप्नांना अर्थ काय, त्यामुळे स्वप्नाचा जास्त विचार करायचा नसतो. अगं पण कसा नाही करायचा ग विचार. म्हणजे बघा ना, शाळेच्या पहिल्याच दिवशी मला ते पडलेलं भयानक स्वप्न, नंतर प्रवीणचा आणि माझे विनाकारण वाद झाले, आणि मग एकाच दिवशी शाळेतील सगळे कम्प्युटर डॅमेज झाले, आणि मग मला ते रात्री पडलेलं स्वप्न. या सगळ्या गोष्टींचं कुठे ना कुठेतरी कनेक्शन आहे असं नाही का वाटत तुम्हाला? स्वीटी, म्हणजे याचा अर्थ 10वीच्या वर्षात तुझ्यासोबत काहीतरी भयानक घडणार आहे. हो ना, हो ना. तुम्हाला पण असंच वाटतं ना? हां, मला पण असंच वाटतंय. या वर्षात नक्कीच काहीतरी विचित्र घडणार आहे. एवढी काय सिरियस होती, आम्ही तर तुझी चेष्टा करत होतो. काय बाई, किती घाबरले होते का मी? अगं एवढा काय विचार करते? पिक्चर तर आम्ही पण बघतो, आम्हाला पण स्वप्न पडत ना, आम्ही नाही असा विचार करत बाई.
बोले चला आपण वाच लावू. हां हां तिकडे लावायचे ना. चल. स्वीटी, अजून नाराज आहेस माझ्यावर? मी का नाराज होऊ कोणावर? तेवढा अधिकार कुठे मला? अगं काय बोलतेस हे? तेवढा अधिकार आहे ना तुझा माझ्यावर. हो का? म्हणूनच त्या अधिकाराने पूर्ण शाळेसमोर माझ्या इज्जतीचा कचरा केलास तू. माफी मागणं खूप सोपं आहे प्रवीण. अवघड असतं ते फक्त माफ करणं. आणि तू कधीतरी तुझ्या स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ, मग कळेल तुला किती त्रास होतो ते. जेव्हा आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो ना, तेव्हा तोच व्यक्ती आपल्या इज्जतीचे धिंडोळे उडवतो, तेव्हा किती त्रास होतो ते. अगं साक्षी राहिली ना. ती नारळ फोडून येते, आपण जाऊ. स्वीटे, एवढं पण काय हट्ट धरलाय? पव्या एवढा मागे लागलाय तर करून टाक ना पव्याला माफ. पल्लवी, मी त्या दिवशी रात्रीच सांगितलं होतं, मी प्रवीणला कधीच नाही माफ करू शकणार. स्वीटे, मान्य, प्रवीणने जे केले ते चुकीचं होतं, पण तू त्याला आयुष्यभर का तरसवती? कधी ना कधी प्रवीणला माफ करावंच लागेल तुला. पल्लवी, शरीरावर झालेल्या जखमा ना विसरता येतात, पण मनावर झालेल्या जखमा कधीच नाही विसरता येत. प्रवीणने भर गल्लीमध्ये मला कॅरेक्टरलेस सिद्ध केले. माझ्या इज्जतीचे धिंगळे उडवलेत त्यांनी. तू काही म्हण, पण मी त्याला कधीच नाही माफ करू शकणार. स्वीटे, ठीक आहे, तुला जे योग्य वाटतंय ते कर, आम्ही काय सांगणार तुला. काय मुंबईकर, आज सकाळ सकाळ देवदर्शनाला? पण मुंबईच्या मॉडर्न सिटीला आज देवाची कस काय आठवण झाली गडे? कपाव्या लवकर पटावा म्हणून देवाला नवस मागायला ती. ऋषी भाऊ, काय बोलताय तुम्ही? हे ती स्वीटी कशाला त्या पव्यासाठी नवस करल? का त्या पव्यासाठी नवस करून या स्वीटीला परत त्या पव्याच्या हातची झापड खायची काय? आयला गाणे, ही माझ्या लक्षातच आलं नाही की का. पण होय सुटे, तुमच्या दोघात गैरसमज निर्माण करायला आमची काय कमी नाही ना पडली? होय का? कमी पडली असली तर सांगा बर का, आम्ही ती पण उरली सुरली भरून देऊ तुम्हाला. प्रवीण आणि माझ्यामध्ये गैरसमज निर्माण करून ना तू खूप खुश असशील ना ऋषी? तुला काय वाटलं, हे असे फालतू गैरसमज निर्माण करून तू जिंकलास? पण एक गोष्ट ना लक्षात ठेव, ज्या प्रवीणने मला कानाखाली मारली ना, तोच प्रवीण माफी मागण्यासाठी माझ्या मागे मागे पळतोय. त्यामुळे त्याला माफ करायला मला वेळ नाही लागणार आणि आमच्या दोघांना पण एकत्र यायला वेळ नाही लागणार. स्वीटे,
चांगलाच गोड गैरसमज आहे की तुझा. तुला काय वाटतं पव्या तुझी माफी मागतोय म्हणजे तो तुझ्यावर प्रेम करतोय? अगं तू चल. पव्या माफी मागतोय याचं कारण त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि तो तुझ्यावर प्रेम करूच शकत नाही, कारण त्याच्या हृदयात फक्त आणि फक्त प्रियंकाची जागा आहे आणि तुझी जागा त्याच्या खेटरापाशी या. ऋषी तोंड सांभाळून बोल हा. अयो मुंबईकरला राग आला पण तुझा राग पाहून या ऋषी भाऊला लय आनंद झाला. काय गाण्या? अहो हा ना ऋषी भाऊ, ही स्वीटी तापलेली बघून तर मला परमानंद झालाय, परमानंद. धन्य धन्य झालो बाबा मी. मग गाण्या हा? या आनंदात तो एन्जॉयमेंट बनत आहे. हा. मग चला मुंबईकर, येऊ का? जाऊ द्या चला. मागितली का नाही स्वीटीची माफी अजून तू? कशी त्या मी तिची दोनदा माफी मागितली पण ती मला माफ करायला तयार व्हाय नाही. पव्या स्वीटी लय हट्टी मुलगी आहे. मला वाटत नाही ती तुला अशी सहजासहजी माफ करेल म्हणून. ती हट्टी ना, मी पण डबल हट्टी. भाऊ कशी माफ करत नाही ती मला. असं ती बघा आली तिनं. दाखव मग माफी मागून तिची आत्ताच. मी आत्ता जातो आणि तिची माफी मागतो. भाऊ कशी माफ करत नाही ती. जा. पव्या माफी मागतोय याचं कारण त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि तो तुझ्यावर प्रेम करूच शकत नाही, कारण त्याच्या हृदयात फक्त आणि फक्त प्रियंकाची जागा आहे आणि तुझी जागा त्याच्या खेटरापाशी या. अगं स्वीटी काय झाले तुला? हा, ज्यावेळेस मी तुझ्यावर नाराज होतो त्यावेळेस तू माझ्या मागे मागे पळायची माफी मागण्यासाठी, आणि आता आता भाऊ खाते या. जोपर्यंत तू मला माफ करत नाही तोपर्यंत मी तुला इथून जाऊन देणार नाही. ठीक आहे, करते मी तुला माफ, पण त्या बदल्यात मला तुझ्याकडून काही हवंय. स्वीटी तू माफीची किंमत मोजते? हवं तर तसं समज. ठीक आहे, तुला काय हवंय ते द्यायला तयार आहे मी. मग काय मागायचे? प्रवीण मी तुला माफ करेन, पण त्या बदल्यात मला तुझं प्रेम हवंय. प्रेम. सुटे, तुला चांगलंच माहिती प्रियंका शिवाय मी दुसऱ्या कुणावरही प्रेम करत नाही. हा हा, त्याच प्रियंकाची जागा हवी आहे मला. काढून टाक तिला तुझ्या हृदयातून आणि विसरून जा तिला कायमस्वरूपी. सुटे, माझ्या आयुष्यातून प्रियंकाची जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि तू तर ना कधीच नाही. अगं मला वाटायचं की मी तुझा खूप मोठा अपमान केलाय. तुझी माफी मागण्यासाठी मी तुझ्या मागं मागं पळायचो, पण तू याचा असा गैरफायदा घेशील हे मला कधीच वाटलं नव्हतं. अरे पव्या, स्वीटीचा तसं बोलण्याचा उद्देश नव्हता. ती भले तिच्या चुकांवर पोतारा फिरवायची काय गरज नाही. तुमच्या लाडक्या मैत्रिणीची काय लायकी ना ती मला आता चांगलंच कळालंय. वाह वाह, अब जाके सुकून मिला इस ऋषी भाऊ के कलेजे को. गण्या, लय दिवसापासून वाट बघितली बघ या दिवसाची. अहो ऋषी भाऊ, मी तर तुम्हाला म्हणतच होतो की
सब्र का फल मीठा होता है. पण तुम्ही तर काय दम धरायलाच तयार नाही. उतावळा नवरा कोणी गेला पाशी. आवडूश भाऊ ती शिटी एक खाऊन ग बसली म्हणून बोलय नाही तर लागाच्या मला पव्याने अजून एखादी वळली बर अरे तिला तसंच पाहिजे. लय उडत होती या ऋषीभाऊ समोर. बराबर पव्याने तिला तिची लायकी दाखवली बघ. अहो ऋषीभाऊ, आपण चालत अशी खेळलो होतो की एकाच दगडात 2 पक्षी तर मारणारच होते ना. नाही का नाही आत्ताशी स्वीटीचा बदला पूर्ण झालाय. अजून पव्याचा बदला बाकी. अहो ऋषीभाऊ, मग टेन्शन कशाचं आहे? काढू की त्याच्यासाठी पण सवड आपली. वेळ काढून त्याचा बी मुहूर्त काढू आणि त्याला कोण दाखवू मग त्याची चांगलीच लायकी. अरे वा विट्टाळी ह्याला म्हणतात गणूभाऊ. अहो लुची भाऊच्या डोक्यामुळे सगळ्याची डोके ठीक ऋषीभाऊ म्हणतात तर ऋषीभाऊ लावा ताकद. लावा ताकद. असं. हा त्याच प्रियंकाची जागा हवी आहे मला. काढून टाक तिला तुझ्या हृदयातून आणि विसरून जा तिला कायमस्वरूपी. सुटे तू माझ्या प्रियंकाला माझ्यापासून दूर करायला निघाली होती. अगं तुझी लायकी आहे का माझ्या प्रियंकाचं नाव घ्यायची? आणि तू माझ्या प्रियंकाची जागा घ्यायला निघाली होती. माझ्या प्रियंकाची जागा घ्यायला निघाली तू. माझ्या प्रियंकाची जागा तू शांत हो. शित्या आता मला शांत बसून चालणार नाही. आता लय राग आलाय मला. अरे पव्या मला माहिती आहे स्वीटी तुझ्यासोबत जे तिचं काय नाव सुद्धा घेऊ नको माझ्या समोर. बर 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 नाही घेत तिचं नाव. तू शांत उभं आधी. तुला अक्कल आहे का नाही? तू प्रवीणला असं काय बोलायची काय गरज होती ग? मान्य मला मी प्रवीणला जे काही बोलले ते चुकीचं होतं. पण त्यासाठी तू माझी अक्कल काढायची काही गरज नाही. अगं पण तुझ्या या असल्या बोलण्यामुळे प्रवीणवर काय घडलं असेल याची तुला थोडी तरी कल्पना आहे का नाही? हो आहे ना, खूप चांगली कल्पना आहे. आणि हे बोलायला ना मला प्रवीणनेच भाग पाडलं होतं. त्या ऋषीने ती घाणेरडी चिठ्ठी लिहिली. त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा जर प्रवीण एकदा माझ्यावर विश्वास ठेवला असता ना तेवढं मोठं कारस्थान झालंच नसतं. अगं पण त्या दिवशी प्रवीणची मनस्थितीच नव्हती की तो काय असा विचार करू शकेल. त्यामुळे त्याला वहीत जी चिठ्ठी सापडली तीच त्याला खरी वाटली. अरे अशा लाख चिठ्ठ्या येतील रे, पण प्रवीणने एक मैत्रीण म्हणून एकदा तरी माझा विचार करायला हवा होता ना. अगं स्वीटी, ज्याच्या डोक्यात बाकीच्या विचारांचे मोह घोंगवत असतील त्याला असला विचार करायला वेळ तर हवा की नाही? अरे अशा कोणत्या विचारांनी त्याला घेरलं होतं रे की ज्याच्यासमोर माझ्या इज्जतीची त्याला किंमतच राहिली नाही. अगं स्वीटी, ज्या मुला शाळेच्या पहिल्या दिवशी एखाद्या अज्ञात व्यक्तीकडून बेशुद्ध करण्यात येईल त्या मुलाची मनस्थिती कशी असेल? काय बेशुद्ध? हा, शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवीणला बेशुद्ध करण्यात आलं आणि त्याच दिवशी आपल्या शाळेतले कॉम्प्युटर सुद्धा डॅमेज करण्यात आले. होय सापडलं. मी प्रवीणला समजून घेण्यात खूपच मोठी चूक केली. हे सर्व जर मला अगोदर माहीत असलं असतं ना मी प्रवीणला त्रासच दिला नसता. अरे शित्या, पव्यासोबत एवढं सगळं घडलं मग तुम्ही जगदाई सरांना का नाही सांगितलं? अगं जगदासांना कसं सांगणार? सर विश्वास तरी ठेवतील काय गोष्टीवर? कारण ज्यावेळेस प्रवीणने मला सांगितलं होतं त्यावेळेस माझा त्यावर विश्वास नव्हता. नाही ते काही नाही. तुम्ही ही खबर जगदाई सरांना द्यायलाच पाहिजे, कारण यामध्ये प्रवीणच्या जीवाला धोका असू शकतो. नाही स्वीटी, आपण ही जगदासांना नाही सांगू शकत. याचं काय करायचं ते फक्त प्रवीणच ठरवेल. आपण यात हस्तक्षेप करायला नको. असा मॅटर आहे काय? म्हणजे जे काय शाळेत घडत होतं ना त्याची कल्पना त्या पाव्याला अगोदरपासूनच होती. पण नाव ऋषी भाऊ
म्हणजे त्या पव्याला त्या घड्याळाच्या आधारावर तो गुन्हेगार सरांच्या अगोदर सापडू शकतोय. पण पव्याला जर तो गुन्हेगार सापडला तर अख्ख्या शाळेचा हिरो तर तोच बनेल आणि त्याचा माज तर आणखीनच वाढेल. मग आपण काय अंडे घोळत बसायचं काय? नाही नाही गाण्या, अरे तू म्हणला होता ना मगाशी त्या पव्याचा बी एक ना एक दिवस मुहूर्त काढायला पाहिजे. बघ आता हा ऋषी भाऊ त्या पव्याचा कसा मुहूर्त काढतोय ती. नाही त्याची शोध मोहीमची मोहीम त्याच्यावरच उलटून लावली ना तर नाव नाही लावणार ऋषी भाऊ. अहो पण ऋषी भाऊ, तुमच्या डोक्यात नेमकं काय चाललंय? कळल कळल, लवकरच कळल तुला. अगं बाई काही सांगू तुला. अगं बाई ए चल लवकर लागा, वर्गात जायचं, सरांना द्यायचं ते वह्या पुस्तक. तुला काय कळतं का नाही? चल ठिकाणा बाई किती लागलं शिपाई मामा, नुसता हँडसारपणा. ती जाऊन द्या, तुम्हाला तुझं लादलं तर नाही ना मॅडम? नाही ग बाई, तेवढे एवढे एकच लिखू चांगलंय, नाहीतर शिपाई मामा असला हँडसार आणि ती मुख्याध्यापक तसला खडूस. खरंच बाई. काय माझ्याकडून तू 1000 लॉलीपॉप खाल्ले असतील की आतापर्यंत? अहो 1000 लॉलीपॉप खाल्लं मी, त्याच्या बदल्यात किती ताण केलं तुमचं. मॅडम बघा, तुम्ही मला लॉलीपॉप देत नाही आणि ह्यो बाबा माझ्याकडनं लोट काम करून घेतो, म्हणून मी लॉलीपॉप मागत त्याच्याकडे जातो. बघा बाई, आता तू माझ्याकडे येत जा, मी तुला लॉलीपॉप देत जाईल. आणि मला तुम्हाला खाय की तुम्हाला ना त्यांना ना जात दे मॅडम, एक दे मॅडम तुम्ही जात, मी हाय इथं. तर दिलीच असतील, जाऊ दे, नंतर बघून घेईल शिपायाला. तुम्ही दावा मॅडम, पण तुम्हाला तुझं लादलं तर नाही ना? नाही र, नाही बाळा, येऊ का? बर मॅडम दावा. बाय. तुम्ही काय बघताय? काम करा तुमचं, नुसतं बघताय टकामका टकामका टकामका. होय होय मॅडम, उचलतो की. कधी सुंदर मुलगी बघितली नाही का शिक्षिका एवढी? होय मॅडम. बाय बाय बाय. काम करा, नुसतं बघतात. मॅडम बाय, मॅडम बाय. बघा ती किती मॅडम चांगली आहेत, किती गोल दिसत्यात, किती भाली दिसत्यात, किती पाण्याला फेकायचं. तुम्ही कुठं काला भूत ते 8-8 दिवस पावडर लावत नाही, अंगून तरी करता का 4 दिवसात एकदा अंगून करता या. उचला ते उचला सगळं. उचल तू मला उचलू लाग. चल चल उचलूला दुवाय. हा हा बोल बोल. आयो तुला उचलाय सांगितलं होतं, पाडा नाही का सांगितलं? उचलायचं मग मी कसं उचलायचं होतं झाला आता. आईला नशिबात काय आलंय काय माहिती. हे पण ह्या शाळेतला का सरांनी पण कुठनं मूर्त थांबते नेट गोळा कर. उचलू लाग नीट. झाला मामा तुमची टोपी. काय पण म्हण रे, मॅडम लय सुंदर दिसते त्या. सुंदर दिसतात ना. हा तुम्ही कसं दिसता? हा रेड्यागत काल्या काल्या लिहिल्यागत. उचल चल बस कर. तिथं सर वराटलेले सोनावणे सर परत म्हणणार शिपाई मामा आला नाही अजून. हे पहा विद्यार्थ्यांनो, आपल्या शाळेच्या ऑनलाईन एक्झाम सुरळीतपणे पार पडलेल्या आहेत, परंतु अद्याप आपल्या शाळेचं कम्प्युटर डॅमेज करणारा जो गुन्हेगार आहे तो अद्याप आपल्या हाती लागलेला नाही. त्या गुन्हेगाराला वाटत असेल की मी आता सध्या वाचलो, पण तसं नसून आपल्या शाळेचा सगळा शिक्षक स्टाफ त्या गुन्हेगाराला कसून शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आपल्या शाळेचे संस्थापक, अध्यक्ष, सचिव आणि काही स्टाफ यांचं असं म्हणणं आहे की कॉम्प्युटर डॅमेज करणारा गुन्हेगार बाहेरचा कुणी नसून तो आपल्याच शाळेतला असणार आहे. तेव्हा तुमच्यापैकी जर कुणी हे कृत्य केलं असेल, कुणाच्या सांगण्यावरून म्हणा किंवा चुकीनं, नजर चुकीनं, तर त्यांनी मला आत्ताच सांगायचं आहे. त्याची इमानदारी पाहता मी त्याला माफ करेल, कुठल्याही प्रकारची त्याला शिक्षा करणार नाही. परंतु जर तो परत आम्हाला सापडला तर त्याची गय केली जाणार नाही, हे लक्षात घ्या. आणि हो, आपल्या कम्प्युटर रूममध्ये इन्व्हेस्टिगेशनचं काम जोरदार सुरू आहे.
तेव्हा कम्प्युटर रूममध्ये माझी परवानगी घेतल्याशिवाय कुणी सुद्धा आतमध्ये जायचं नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या? जगदाळे सरांना सांगायचं का आपण खरं काय ते आता? नाही शित्या, जगदाळे सरांना आताच नको सांगायला. जर आपल्या वर्गातला गुन्हेगार कोण असेल ना तर तो आत्ताच सावध होईल. त्यामुळे जगदाळे सर जेव्हा एकटे असतील ना तेव्हा सांग. हा पव्या, तू म्हणतो तसंच करू आपण. पव्या, तुमच्या दोघांच्या डोक्यात काय चाललंय हे मला चांगलंच माहिती. तुम्ही किती पण प्रयत्न करा, पण मी मात्र तुमचा प्लॅनिंग कधीच सक्सेस होऊन देणार नाही. तुला सर्व शाळेसमोर माती चाटायला लावली ना, मी पण नाव नाही लावणार ऋषी भाऊ. कोण असेल ग तो बावळट? त्यांनी प्रवीणला बेशुद्ध करून आपल्या शाळेतील कॅम्प्युटर डॅमेज केले. कोण असेल हे तर माहीत नाही, पण जो कोणी असेल ना त्याला जगदाळे सर सुखाने जगून देणार नाही एवढं. आयला काय मुळाला आलायला का गणिताचा ग्रोपाट? काय ती मॅडम तिला काय कळतं का नाही? एवढं कुठं ग्रोपाट देतो तो टोपलं भर. फार माझ्या मेंदूत पाणी झाल्यासारखं वाटायलंय मला तर. नाही, पण जर मी ग्रोपाट पूर्ण नाही केला तर ती बाई काय मला सुखाने वर्गात बसून देणार नाही. चला बाबा, खरडा कसं तरी लवकर लवकर, म्हणजे त्या बाईच्या हात मला शांत तरी भेटल. तिच्या तर मग आता 35 सेंटीमीटर म्हणजे काय 12. अरे गण्या काय करतोय? मी गोटे खेळतोय. खेळायचे तुला? लाज नाही, लज्जा नाही. 12 घे. लिहितोय वय? बर बर, लिह. होय रे गण्या, तुला काय वाटतंय आपलं कम्प्युटर बिघडवायला कोण आलं असं? तुला काय आयडिया असेल तर सांग केला का? अरे सांग केला का तुला काय आयडिया असेल तर? होय नजीम, तर मला असं वाटतंय की म्हणजे या गणेश भाईला असं वाटतंय की आपल्या शाळेतील कॉम्प्युटर डॅमेज करायला का नाही नक्की म्हणजे 1000% तो मोहम्मद मुलानी म्हणजे तो ममजात आला असणार बघ. वो तो मेरे अब्बू का नाम है, वो काय को आएंगे कंप्यूटर बिघडने को? अरे मग मी कशाला बघायला गेले? कोणी कॉम्प्युटर बिघडवली ती? आलाय मला तोंड घेऊन विचारायला. डुक्कर तोंडाचं कुठलं? मला वाटलं का तुला माहित असेल काहीतरी. मला माहित असाला मी काय तर अंतर्यामी साधू बोला लागून गेलो का? अंतर्यामी साधू बोला लागून गेलो का माझी हातभर दाढी वाढलेली का ते साधू बोसर का मी लंगोटी घालून इथं? मला विचारतोय थोबाड घेऊन डुक्कर तोंडाच्या ढाबर कुठलं? अरे गाणे तुला बोलू का तेल लागूचला का? अरे मग इथं कशाला आला झक मारायला? हा वट इथल्या वट होय की तिकडं. एकतरी तर माझं लिखाण अपूर्ण राहिले, ती बाई पण तसली येडी आलाय माझी इथं चौकशी करायला. आता कुठं लिहितो तर मला तेच लक्षात नाही राहिलं. ढाबऱ्याच्या मुख होता. अरे खरं सांगतो शंतनू? हो काय म्हणतो? हो लुची भाऊ, मी सगळं खरं सांगतोय बघा. या पव्याला आणि त्या शुटीला एकमेकाकडे लक्ष द्यायला वेळच मिळणार नाही बघा. पण शंतनू ही खरंच आयडिया काम करेन का? 100% लुची भाऊ. मायला हे ढाबऱ्याचं ऋषी भाऊ सोबत चांगलेच गोळ पाहून की एक सोट्या गेला दुसरा सोट्या आलाय.
आयला शंतनू तुझी आयडिया बी मला वाटते बरं का काम करण म्हणून. आयला पण तुला मानलं पाहिजे गड्या, तू बी दिवसांदिवस गाण्यासारखा हुशार व्हायला लागला गेला का. भाऊ अजून थोड्या दिवस थांबा, त्या गाण्यापेक्षा कितीतरी पतीने मी उद्याल होणार आहे. आणि ही सगळी तमाल या फक्त लायनची आहे बघा, तुपातल्या लाया. माझ्यापेक्षा हुशार होतो. दमन दमन पाणी पी, दमन पाणी पी. आता बघू भाऊ, ही सगळी माहिती म्या त्या पव्याच्या आणि त्या शिवतीच्या पालतीव लावून काढली बघा. कुणासाठी? फक्त तुमच्यासाठी. लुटीभाऊ माझं डोकं त्याला फास्ट चालायला लागलंय. पुन्हा म्हण याला या मुलं बघा. बोलूची भाऊ, यो पाय माझा लय दुखायला लागला. मी बसतो त्याला बे. बस बस बस. अयो लुटी भाऊ, अयो ह्याने काहीतरी तोतावलं लुटी भाऊ. अयो अयो तो का बघा लुटी भाऊ, ते पेन तोतावलाय. तुमचा पेन तुटवलं लुटी भाऊ. आवडशी भाऊ, ज्यांचा आडेला ह्याच्या गाडीत हातभर पेन घुसलेलं कळा ना, आणि माझ्यापेक्षा हुशार व्हायला निघालोय या गणेश भाई पेक्षा. गणेश भाई म्हणजे आपल्याला कळलं का? लुटी भाऊ तुमचा पेन द्या फक्त, ह्याला एखाद्या बघायला पाहतो. अरे तुझ्या असं पोटात मला नाही मारलंय तो आज. मला नाही मारलंय लुटी भाऊ. तुला होत मग थांब तू थांब लुटी कचकुल्या मला मारायचं नाही. सांगू ए गण्या, तुझं काय डोळा बिळा गेला काय रे? येऊन धडकतोय, मला लागलं ना मला. अयो फार डोक्यात मुंगी आली की माझ्या. ए साडेसाती, तुला मी एवढं टाइम भेटला होता का वर्गात यायला? एक कडू 7:30 कुणाला म्हणतो रे? एक तरी येऊन धडकला मला वरनं, मला 7:30 म्हण. ए चिचून रे चिमून तोंडे आणि झिंजा उडवत हाडोळीसारखी प्रकट झाली. मध्ये तू जर मध्ये आली नसती तर. ए गण्या, तुझ्या तर आता मला हाडोळी म्हणतोय. अगं हाडोळीच आहे तू. हाडोळी कशाची? जुटिंगाची आहे तू, जुटिंगाची आहे. जिथे त्याची झिंजा उडवत असती ना. ए गण्या, झुटिंग करायचं आहे कोणाला म्हणतो रे? थांब, तुला आता चपलीने सांगत असते. ए चिमणे, ए मला चपलीने मारती वय. तुला काय तुझ्या बापाला बी सापडायचो ना मी आजचे दिवस. ए गण्या, कडू माझ्या गणेश भाई माझी सापड तुला एकदम. हा त्यासाठी सापडावं लागलं. काय गरज होती मला धरायची? ते तू पडशील म्हणून पकडलं होतं. काय गरज नाही माझे उपकार करायची. आधी उपकार करती आणि नंतर त्याची वसुली करती. तुझी ही सगळी नाटकं आहेत ना, ती माझ्या समोर नाहीत करायची. भाऊ साक्षी नाही सोलत वाटतं आता गाण्याला. अरे त्या गाण्याला चांगला हाणू दी. गाण्याने जर पाव्याला टाकलं नसतं ना, पाव्या स्वीटीच्या मिठीत गेलाच नसता. त्याच्यामुळे सगळं झालं. ही चांगला मार खाऊ दी म्हणजे अक्कल येईन त्याला. काय परत गण्या, पाव्याला सुलटीच्या मिठीत पाडून तू चांगलं नाही केलं बरं काही. आवरुजी भाऊ, तुम्ही जरा तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा की राव. ए धन्या, आधी लुची भाऊला मुतू दे, मग बोलताय बोलायचंय ती. ए रक्ताळ्या, ऋषी भाऊला काय मुत्ताने ऐकू येत नाही का? म्हणते मुतून झाल्यावर तुझं तू मुतायचं काम कर. पाणी ढोसतय. ए अरे तुम्ही दोघं गप्पा केला का? काय मुतायचं लावले सारखं. गाण्या, तुला काय बोलायचं बोल बरं पटकन. आवर ऋषी भाऊ,
तुम्ही जरा तरी विचार करा की राव, मी कशाला त्या पाव्याला मुद्दाम स्वीटीच्या मिठीत ढकललं? मला काय कंड आलाय उगाच. ए दानिया, तू मुद्दा म्हणून ढकल नाही तर तुझ्या चुकीने ढकलू दे. तो ढकललं त्या पाव्याला त्या स्वीटीच्या मिठीत. ए कचकुल्या, तू कशाला म्हणजे आगीत तेल वाचायचं काम करतोय? जरा तुझं थोबाड बसव ना. नाही का नाही, शंतनू बरोबरच बोलतोय. अरे पव्याला स्वीटीच्या मिठीत ढकलल्यामुळं अजून त्यांची जवळीक वाढू शकते. आवर ऋषीभाव, जवळीक वाढली म्हणून काय झालं? पण तो पव्या, तो तर स्वीटीवर हात वगैरे नाराज आहे. मग आपण कशाला टेन्शन घ्यायचे? नाही का नाही, जरी पव्या स्वीटीवर नाराज असला ना तरी अशा घटनांमुळे त्या दोघांचं प्रेम अजून वाढू शकतं. त्यामुळे गाणे आपल्याला अशी चाल चालाय पाहिजे आता की त्या दोघांना एकमेकाकडे बघाय पण वेळ पुरला नाही पाहिजे. ऋषीभाऊ, नेमकं काय चाललंय तुमच्या डोक्यात? मला काही कळा नाही. ए धन्या, अरे रुचिभाऊच्या डोक्यात काय चाललंय ते मला बी काय कळलं नाही आणि तुला बी काय कळलं नाही. कळलं तुला काही? कळ ना. अरे रक्ताळ्या, तुला कळून पण काय फायदा नाही. तुझ्या मेंदू ना, तुझा मेंदू तिथं गुडघ्यात आहे, गुडघ्यात. अरे नाही, तुला मेंदूच नाही ना रताळ्या. तू नुसतं हे चोकायचं काम कर, चोकायचं तेवढं तुला जमतो. चोक्या कुठला? आणि ऋषीभाऊ तुम्हाला म्हणलं होतं हे असलं कचकुलं नका आणू आपल्या टीम मध्ये, पण आणलं तुम्ही बोकांडीव बसायला. घ्या आता तुमच्याच बोकांडीव. अरे गाण्या गप्प बसा केला का तुम्ही दोघं? गप्प शंतनू. ए गाण्या, तुला एकदा सांगतोय, ह्या शंतनूला काय म्हणायचं नाही बार काय ती. हा, आणि तुम्हाला एकदाच सांगतो दोघांना, या ऋषीभाऊचा विषयच असा आहे की सहज कुणाच्या लक्षात येणार नाही. आज 3 दिवस झाले कॉम्प्युटर डॅमेज होऊन, तरी अजून गुन्हेगाराचा शोध लागला नाही. अहो जगदाय सर, तुम्ही स्वतः भांडवल उभारणी करून शाळेची नुकसान भरपाई करून दिलीत, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण नुकसान भरपाई करून दिलीत याचा अर्थ असा नाही की गुन्हेगार शोधायला नको. अहो सर, आम्ही पण ते गुन्हेगार शोधण्याच्या प्रयत्नातच आहोत सर. अहो जगदाय सर, तुम्ही किती दिवस प्रयत्न करणार आहात? हा, 3 दिवस झाले तुम्ही प्रयत्नच करताय. 3 दिवस झालेत तरी गुन्हेगार सापडला नाही. अहो काय करतो काय तुमचा हा स्टाफ? काय हराय सर, कसला विचार करताय? नाही सर, मी कसला काही विचार करू? मग विचार करा, कोण गुन्हेगार आहे ते शोधून काढा. हो सर, नक्कीच. काय शिपाई मामा? हा सर. त्या केसाचं काय झालंय? थोडंसं इन्फेक्शन झालंय सर. बरं बरं ठीक आहे. कोणी कॉम्प्युटर डॅमेज केले? आयुष्यभर सांगतो सर, मला यातलं काहीच माहित नाही. मग तुम्हाला माहित असतं काय? हा, शाळेची स्वच्छता करण्याबरोबर शाळेत काय घडतं काय नाही घडत या गोष्टीकडे जरा लक्ष ठेवा. होय सर. जगदाय सर. हा सर. तुम्हाला गुन्हेगार शोधून काढायला जमेल का नाही? नाहीतर मला पोलिसांकडून या गोष्टीची शहनिशा करावी लागेल. नाही नाही सर, पोलिसांमध्ये कशाला, उगीच चर्चेचा विषय बनेल आणि शाळेची बदनामी होईल सर. हो सर, आणि हा जर विषय जर बाहेर पसरला तर उगीच आपल्या शाळेची बदनामी होईल सर. हे बघा सोनवणे सर, तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून, तर कोण गुन्हेगार आहे ते शोधून काढा. हो सर, आम्ही तुम्हाला विश्वास देतो की कॉम्प्युटर डॅमेज करणारा जो काही गुन्हेगार आहे त्याला आम्ही तुमच्यासमोर लवकरात लवकर हजर करू. हो सर. कम्प्युटर डॅमेज करणारा सापडलाय. ऋषी, काय बोलतोयस तू? हो सर, मला माहित आहे तो गुन्हेगार कोण आहे. तो बघा, एका विद्यार्थ्याला सापडला गुन्हेगार.
आणि तुमचा एवढा मोठा हा स्टाफ असून सुद्धा काही त्याचा उपयोग नाही. ऋषी, मला सांग नेमका तो कोण गुन्हेगार आहे आणि तू एवढं कॉन्फिडेंटली कसं बोलू शकतो? कोण आहे तो गुन्हेगार? सर, तो गुन्हेगार कोण आहे आणि तो मला कसा सापडला हे मी तुम्हाला पुराव्यानिश्चित सिद्ध करू शकतो. मग वेळ कशाला लावतोस? सिद्ध करून दाखव. सर, त्यासाठी मला काय वेळ हवाय? मला फक्त तुम्ही उद्याचा दिवस द्या. मी तुम्हाला विश्वास देतो, उद्या संध्याकाळपर्यंत तो गुन्हेगार तुमच्या समोर हजर असेल. ठीक आहे, तू एवढा आत्मविश्वासाने बोलतोसच तर दिला तुला वेळ. उद्या संध्याकाळपर्यंत त्या विद्यार्थ्याला माझ्या समोर हजर करायचं. हो सर. आईला त्या कम्प्युटर डॅमेज करणाऱ्या गुन्हेगाराचे आता काही खैर नाही. सर, ऋषी त्या कम्प्युटर डॅमेज करणाऱ्या गुन्हेगाराबद्दल एवढा कॉन्फिडेंटली बोलतोय, तर नक्कीच काहीतरी गडबड आहे सर. काका, पैसे किती झालेत? तुमचे झाले 1310 रुपये. गुगल पे करते. चालतं. बाई, खूप ओझे घ्यायचं. स्वीटी, जरा जोर लावून उचल की, जा लवकर. खरंच खूप ओझे घ्यायचं. लागते गावात दुसरं दुकान नाही का गवलं किराणा आणायला? उगाच सकाळ सकाळ अख्ख्या मूडची वाट लागली माझ्या. पुन्हा इथं तोंड दाखवाय अजिबात आणू नको मला. जगदाळे सर, तुम्हाला काय वाटतं, तो ऋषिकेश शिंदे संध्याकाळपर्यंत त्या गुन्हेगाराला आपल्या समोर घेऊन येईल? सोनूने सर, त्या ऋषिकेशच्या हाताला गुन्हेगाराचा काही ना काही क्लू मिळाल्याशिवाय तो एवढा कॉन्फिडेंटली बोलणारच नाही. मी ओळखतो त्या ऋषिकेशला. तो खूप हट्टी आणि जिद्दी मुलगा आहे. आपले कम्प्युटर डॅमेज करणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी नक्कीच तो काही ना काही करेल. सर, बाहेर काय कसला गोंगाट चाललाय? कोणाची भांडण झालीत का? बघा बघा जरा. हो, आलो सर मी. बहुतेक कोणाच तरी भांडणच चालू आहे. तुम्ही थांबा, आलोय. आता सोडत दिसतोय तू माझ्या नादी लागलाय तुझ्या घाबऱ्या. अरे हे बघ टायर कसला फुगलंय तुझं. तुझ्या मायला तुला आता ना जिता सोडत नसतोय. तुला आता मर्डर करणार तुझं मी. लॉद्या, तुझं हे दीर्घ आहे ना, तुझं आताडेच बाहेर काढतो, बळाच काढतो. तू कॉलर थोड दने माझा मर्डर कला का तुझ्या बापाचं खतोय कर. काय? तू माझ्या बापाचं नाव काढलं? माझ्या या गणेश भाईच्या बापाचं नाव काढलं? तुला तर आता सुट्टी देत नाही कर. तुला काही माझा बाप लय आवडतो का? हा का तुझा बाप कुठे सुगीला गेलाय? त्या ऋषी भाऊला म्हणलं होतं की ह्या घातलेल्या तोंडाच्याला आपल्या ग्रुप मध्ये नका घेऊ, पण नाही, त्या ऋषी भाऊला ह्यालाच काय चाललंय? तुला सोड त्याला, सोड. चल उठ, चल. नाही सर, गणेश भाईच्या इतकं दाखवाच लागल. उठ. नाही सर, तुम्ही थांबा. ह्याचा ना लय माज वाढला या ढॅबऱ्याचा. ह्याचा जरा चरबीच उतरितो. अरे गण्या, तुला सांगितलेलं कळतं नाही एकदा? सोड त्याला. अरे अरे, काय चाललंय? काय गोंगाट लावलाय इथं? काय गोंगाट लावलाय? हगातेल हा मला मारतोय. काय? अहो सर, हागा हागा. काय? अहो सर, हागा हागा. अरे शंतनू बाळा, तुला नेमकं काय म्हणायचंय? नीट बोल. अहो सर, हागा हागा हागा. अच्छा, बहुतेक याला बघा सर म्हणायचे. बघा. अहो सर, किती वाजत झालं मी तुम्हाला हित म्हणतोय. हागा असेल, हागा की सर, हागा असेल. तुम्ही हागतच नाही. गप्प बसा रे, बोलू नका.
बरं शंतून नीट सांग काय झालं ते. हा का सर किती वाजू झालं मला मारतोय हो. काय मी तुला मारलं का रे? आता दाखवू का खरं की गणेश भाई कसा मारतो ती? हा ए गण्या थोड शांत हो सांगितलं तुला. काय प्रकार चाललाय इथे? कसला गोंधळ चाललाय बरं? मॅडम तुम्ही आलात. हा का मॅडम? अहो मॅडम हागा अरे अहो सर काय बोलतोय हा? अहो मॅडम हागा मॅडम. सर काय? अहो मॅडम त्याला बघा म्हणायचंय बघा. अगं बाई असं होय. मी तर वेगळं समजले होते. अहो मॅडम किती वादळ झालं सांगतोय तुम्हाला. हागा मॅडम तुम्ही हागतच नाही. कळलं. किती वादळ झालं मला मारतोय मॅडम. अरे गणेश कशाला तू मारलं त्याला सांग. अहो सर मी नाही मारले याला, हेच कचकुल मला मारतोय मला मागापासून. अगं बाई तुम्हाला सर सांगू का, हे दोघं ना सतत भांडत असतात बघा. ह्यांना भांडणाचा लेच नाद आहे. अहो वर्गात सुद्धा असंच भांडण करत असते ती दोघं. अरे या तुम्ही बोला की. तुम्ही बोलल्यावर नाही कसं होईल. इथं सोनवणी सर जगदाय सर काय कमीत काय की आलाय तुम्ही अजून बोलायला. कमी तिथं आम्ही. हा हीच का अजून दादीच का गोड खिदळल्यासारखी. काय थँक्यू लाजा बिजा नाही तर एकतर हे सगळे आमच्या माझेच मुळा उठले. तर ही जगदाय सर सोनवणे सर स्वट्या ते ऋषी भाऊ तुम्ही पण आला अजून. ए गण्या काय प्रकार चाललाय नीट सांग. इथं तुम्ही का गोंधळ करताय, का मारामारी केली ती? नाही तर दोघांना इथंच चिचेन आता. अहो सर या डोल्याने माझं पेन चोरलाय. अरे गण्या पेन चोरणं हे काय कारण झालं का भांडण करायचं? अरे तुम्ही 10वीचे विद्यार्थी ना, सुधरा. हा आम्ही सुधरू कळलं करलं होते सर. काय म्हणले ते? सुधरा म्हणले सर. तू निसता इथं ढेरेच सुधारलाय तब्येतीनं. इथं सुधरा सर म्हणले, इथं सुधरा. आणि सर तुम्हाला काय माझा पेन शिल्लक वाटतो का? माझ्या पप्पानी मला बर्थडे गिफ्ट दिलं होतं ते. हा किती रुपयाचा पेन होता माहिती का तुम्हाला? 300 रुपयाचा पेन होता. किती? 300 रुपयाचा. हे शंतनू इकडे. शंतनू मला एक सांग बाळा, तू चोरला ना गण्याचा पेन? नाही सर तो खोटं बोलतोय. त्याला पेनच नाही थल. पेनच नाही त्याला? गण्या तू काहीतरी चाबरापणा करत असशील. शंतनू म्हणतोय ना त्यांनी पेन तुझा नाही चोरला तर नाही चोरला. अहो सर याने चोरला पेन. हे खोटं बोलतोय डबरं कुठलं. हे गण्या शंतनू म्हणतोय त्यांनी पेन नाही चोरला तर नसेल चोरला पेन. तूच काहीतरी केलं असशील. सर मला काय म्हणायचंय, तुम्ही ना शंतनूची बॅग चेक करा म्हणजे आपल्याला कळेल पेन कोणी चोरला इथे. हाय का नाही सर? हो मॅडम तुम्ही करा माझी बॅग चेक. चालते की मी करते थोड्या वेळाने तुझी बॅग चेक. हो मॅडम चला. अरे अहो सर काय बाई बरं उतरले चावटच आहे. चालले सर मी 8वीच्या वर्गात. जाऊ 8वीच्या वर्गात. चला काय निसते मूर्ख इथे. चला रे काय बघताय तुम्ही? चला सगळे रे सगळ्यांसमोर खोटं बोलतोय. तू चोरलाय की माझं पेन? अरे गप शंतनू गप शंतनू गप शंतनू. काय चाललंय? इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या बॅगा घेऊन त्यातलं साहित्य सगळं घेऊन स्टेजवरती यायचंय. चला पटपट सगळे. ए बंगाली उरक की लवकर. हा काय बघतेस तोंडाकडे नुसतं? चला सगळे चला. चला लवकर. चल रे. तुला काय वेगळं सांगू? चल हाताची गाडी तोंडाबोट. चल रे मुलांनी चल. आज यांना चांगलं फोडून काढू. त्या सर पेन चोरतायत. गांभीर्य राहिलं नाही या माकडांना.
पोरून काढले पाहिजेत चांगले यांना सवलत दिली म्हणून तर गैरफायदा घेत आहेत सगळे. हो ना, काढ काढ बॅग बॅग काढ की रे, काढ ना, काढ की बॅग नीट. हा बॅग काढत नाही काय नाही. काय तुझ्या बॅगेत एवढं ओझं लागतंय? चल वह्या पुस्तक आहे ती. वह्या पुस्तके आहे ती. हे काय? चल ती तिथं गावलंय मला ती आमच्या संघातला नाही ना. संघातला बसला शाळेत नेतो मूर्ख कुठला. हे काय एवढे दप्तर एवढी वह्या आणतात का मूर्ख. काय काय हे काय हे? उद्या बैल पोळा हाय. मग त्यासाठी आणले काय? शाळेत आणतात का बैल पोळ्याचं? कुठं काय मूर्ख कुठला. अरे जेवढं टाइम टेबल दिलंय ना तेवढीच पुस्तकं आणायची. अख्खी पुस्तकं आणलेत सगळीकडे. मूर्ख कुठला. अजून काय काय ह्या कप्प्यामध्ये? अरे हे काय? ती मोल हाय मोल. अरे पण मोर कशाला शाळेत आणतोय? खेळायला खेळायला लागतो. मूर्ख कुठला. वर तिकडं. आणि हे हे काय? थेंब माझ्या वाणी दिसतंय का नाही? तुझ्या वाणी? काय नाव काय तुझं? नाव काय? टिमण्या. टिमणे? अरे मूर्ख तुला ना असं ऐकायचं नव्हतं. असं नाही ऐकायचं. असं नाही ऐकायचं. तुला ना फोडून काढलं पाहिजे. फोडून काढलं पाहिजे. असंच करतो का तू? हा अभ्यास करत तू आजूबाजूला रडू नको. बघ हे चल आवाज येतो. चिमण्या. 10वीची मुलं सोड त्याला खाली. हे बघ पत्रा भांगार काय काय घेऊन येतोय. हे लाईट फिटिंगचं सामान. अरे हा दिवा कशाला लागतोय तुला? अरे अरे काय मूर्ख आहेस रे तू शंतनू. ठेवल्या असा दिवा कुठं आणत असता कोणी शाळेत? चल मला पोलीस बनायचंय. पोलीस बनायचंय. जरा अभ्यास कर मूर्ख. अभ्यास कर. चिळण दिवं घेऊन तू कुठं पोलीस बनत असतो का? आईला देऊन येतात. आवाज बंद कर. आवाज बंद कर एकदम. हा काय बघू दे तुझ्या बॅगेत आणखीन मला. हे बघ. अरे हे काय आणले असलं तू शाळेत? थल हागा की. काय हागा की थल. अरे नीट बोल. काय म्हणायचं तुला? बघा म्हण. बघा. नीट बोल. बघा. बरं असू दे. सांग हे काय येते? अहो सर हागा की सर. ही दोघं एकमेकाच्या डोक्यावर टोचा मारतात. काय केलं तर? अहो ही दोघं एकमेकाच्या डोक्यावर टोचा मारतात. टोचा काय करतात? टोचा मारतात डोक्यात टोचा मारतात. कशा? काय त्या एकमेकाच्या डोक्यात टोचे मारतात म्हणून आणले तो खेळायला. मूर्ख. खेळायचे सामान सगळे खेळाचे सामान घेऊन आले नुसतं. बघा सगळी बॅग. मूर्ख कुठलं. हे बघ नाड्या. आता हे खेळ कशाला रे? चल ती दरवाजाला ते संघाच्या सुतर नाही काय दरवाजाला? हा माकडा. हे बघ हे तुला सॅनिटायझर हिन. हे बघ दप्तरन हिन. हे बघ ही गलासन ही चेंडून. हे कशाला आणले आता माकडा आणखीन तू? पिवळा भात खायला. कुठला पिवळा भात? आपल्या शाळेतला? बर ठीक आहे. लॉलीपॉप घाल तोंडात. मूर्ख कुठला. हे गाण्या हे बघ ह्याची अख्खी बॅग उलटी पालती केली. तुझा पेन अजिबात त्याच्याकडे नाहीये. चल रे लाईनीत दुसरा. ए उरक. उचल तुझं सगळं हे पटकन. इथं बस. उचल खाली बस. सॅनिटायझर परत फवार. चल रे हे मुलांनी. चल दाखव तुझी बॅग. चल आणि इकडं काढ बाहेर. मूर्ख कुठले. अभ्यासाच्या नावाने बोंबा बोंब आणि नुसते. हाय काय डोक्यात घेतलं. पुढे दुसऱ्या कप्प्यात काय? टोपी घालतो. टोपी.
केळ केळ का केळ शाळेत केळ आणतोय हा? ही कंगवा अरे का तुला न्हावी व्हायचंय का न्हावी कंगवा आणतोय आणि काय कुणाचं कुलूप आहे खर्च कुलूप घेऊन आलाय हे अभ्यासाच्या नावाने बोबा बोब आणि शाळेच्या दप्तरात काय काय घेऊन येत आहेत हा हे ये तुझी पुस्तके इकडल्या बाजूला ए भर लवकर कशाला बॅटरी लागते मूर्ख विद्यार्थी नुसते काय नाही काय घेऊन येतात काय पण हा काय नाही हे बघ त्या बॅगेत सुद्धा दुसरं काय नाहीये गणेश याच्याकडे पण तुझा पेन नाही भरलं लवकर ए अरे भरकी भरून जा की लवकर बाकीच्या बॅगा तपसायच्यात मला पटकन उचला तुमचं सामान लवकर उरक लवकर उरक भर सगळं ते भरकी लवकर मग हे भर सगळं घे रे घे पुस्तक भरती बॅटरी सुटरी काय काय घेऊन आलाय तिकडे फोकस मार भर तुझं सब दप्तर लवकर हे भर मूर्ख कुठले हे बघ भरकी लवकर भर लवकर भर सगळा भर चिमण्या भर चिमण्या हे पुस्तकं सगळी हे उचल थंडात तितली ए भर लवकर भर भर तुला लय काढायची खोडीनं बाहेर परत एकदा भर लवकर भर की रे भर कोणाचा ह्याचा बॉल येतो चल लवकर उठ तिकडे मूर्ख पेन चोरतायत चल रे प्रवीण तुझं दप्तर सगळं काढून दाखव काय ते कशाला लागतात चिठ्ठ्या एवढ्या चल दुसरा कप्पा खोल आयो सर शिवचे की माझं पेन तुझा पेन आहे ए नरपळ्या खरमुड्या तोंडच्या तू चरला होतोय माझं पेन प्रवीण काय प्रकार हा कुणाचा पेन आहे हा अहो सर मला खरंच नाही माहित हा पेन माझ्या सॅक मध्ये कसा आला तो हे पावट्या आता चोरी पकडली गेली म्हणून खोटं बोलतो वय वाटाडा कुठलं मला माहिती की तू किती चोरटायची ए गण्या तोंड सांभाळून बोल मी असलं काम स्वप्नात सुद्धा करू शकत नाही हा म्हणजे स्वप्नात पण करू शकत नाही चेहरा भोळ आणि लपडी सोळा दाखव ती बॅग दाखव तुझी इकडं बघू दे की अजून वर्गातल्या कोणत्या पोरांच्या पोरींचे काय वस्तू चोरले ते तू सावकाश गण्या नीट जास्त काही नाही या बघू अजून कंपास कोणाचे चोरलेत पेन कोणाचे चोरलेत पैसे पण चोरले असते या खरमुडे कुठले पण व्हायचे लॅपटॉपचा चार्जर अयो सर अरे हा तर माझ्याच लॅपटॉपचा चार्जर आहे माझा जुना लॅपटॉप बिघडला होता म्हणून मला संस्थेनं दुसरा नवा लॅपटॉप दिला होता त्या लॅपटॉपचा चार्जर आहे पण प्रवीण तुझ्या बॅगेमध्ये कसं काय आला हा अहो सर मला खरंच माहित नाही हा चार्जर माझ्या सॅक मध्ये कसा आला हा बाळा तुला माहित नसेल की हा चार्जर तुझ्या बॅग मध्ये कसा आला त्याला पाय फुटले होते मग हा दुडू पळत आला आणि तुझ्या बॅग मध्ये येऊन बसला खोटाड कुठलं प्रवीण गण्याचा पेन तुझ्या बॅगेमध्ये चुकून आला असेल हे मी मान्य करतो पण माझा एवढा मोठा ऑफिस मधला चार्जर तुझ्या बॅगेमध्ये कसा काय आला अहो सर मला खरंच माहित नाही गणेशचा पेन आणि तो चार्जर माझ्या सॅक मध्ये कसा आला ते अहो सर त्याच्यावर विश्वास ठेव प्रवीण चोरी कधीच करू शकत नाही हा चोरीला लांडग्याची साथ अहो सर ही दोघं पिल्ले आतल्या गाठीची इथं ए गण्या तू का मध्ये मध्ये वाचा करतोय रे का मी का नाही बोलणार तुझ्या या परम मित्रांनी माझा पेन चोरलाय हा मग मी तर बोलणार नाही याला चोरट्या आणि तुला पण बोलणार फुकट्यांनो कुठले ए गणेश शांत हो हे बघ तुझा पेन आणि ह्या लॅपटॉपचा माझा चार्जर प्रवीणच्या बॅगेमध्ये कसा आला हे आता मला माहित नाही पण तुला मी एक सांगतो प्रवीण हा माझा विद्यार्थी आहे तो कधीही चोरी करू शकत नाही मला माहिती आहे एवढंच काय जगदाळे सरांचा एकही विद्यार्थी चोरी करू शकणार नाही त्यामुळे हा विषय इथेच मिटवा आणि वर्गात जावा चला आणि इंग्लिशच्या पुस्तकातील अभ्यास करत बसा सगळे
आईला एवढी मेहनत केलेली एका सेकंदात वायाला गेली. प्रवीणच्या बॅगमध्ये माझ्या लॅपटॉपचा चार्जर, अहो हे कसं शक्य आहे? तुम्हाला काय वाटतं सोनवणे सर? नाही सर, प्रवीण हा खूप हुशार विद्यार्थी आणि तो असं करेल मला असं वाटतच नाही सर. तोच विचार करतो मी, पण तरी देखील त्याच्या बॅगमध्ये माझ्या लॅपटॉपचा चार्जर सापडलाय. हरळे सर, तुम्हाला काय वाटतंय? नाही सर, प्रवीण असं करेल असं वाटत नाही. कदाचित ती गण्याचीच एखादी खोड असावी. हो, गण्या खोडकरी विद्यार्थी तसा, कदाचित खोडीमध्ये त्याने असं केलेलं असू शकतं. पण तरी आपल्या कॉम्प्युटर डॅमेज करणारा पण आपल्याला शोधायचा आहे सर. चला जाऊयात आपण. नक्की काय चाललंय रे माझ्यासोबत? अरे शाळेच्या पहिल्या दिवशी ते तसं घडलं आणि आता असं घडलं. अर्ध्या वेळेस सरांच्या लॅपटॉपचा चार्जर मी कधी पाहिला सुद्धा नाही का, तो डायरेक्ट माझ्या सॅकमध्ये निघाला. कुठे ठेवला असं चार्जर माझ्या सॅकमध्ये? हो या, मला तर वाटतंय नक्की हे त्या गाण्याचंच काम असणार आहे बघ. नाही शिक, अरे गाण्यात चेष्टीनं त्याचा पेन माझ्या सॅकमध्ये टाकू शकतो, ते मला मान्य. पण लॅपटॉपचा चार्जर काय नाही टाकल माझ्या सॅकमध्ये लॅपटॉपचा चार्जर? हां, हे सगळं नक्की त्या ऋषानेच केलं असं. नाही, ऋषा फक्त तुझ्या आणि सुटीच्या मध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण हे असलं लॅपटॉपचा चार्जर आणि पेन तुझ्या बॅगेत टाकून त्याला काय भेटणार रे पव्या? चित्या, नक्की हे त्याच माणसाने केले, यांनी सगळे कॉम्प्युटर डॅमेज केले आणि शाळेच्या पहिल्या दिवशी मला बेशुद्ध केलं. आपल्याकडे त्या माणसाचा एवढा मोठा सुराग असून आपण सध्या काय सुद्धा करू शकत काय खेळायला जाऊ आपण. एवढा मोठा ह्याला अक्कल बिक्कल आहे का नाही रे जरा? एवढा सिरियस मॅटर चालू इथं. पव्या, आपण या घड्याळाबद्दल आणि तुझ्यासोबत शाळेच्या पहिल्या दिवशी जे काय घडलं ते जगदाळ सरांना तर सांगूयात का रे? हाला कशी त्या आपण जगदाळे सरांना सगळं खरं सांगू. चल जाऊ आपण, सांग चल. आपण असं जगदाळे सरांना सांगण्यापेक्षा जर आपण जगदाळे सरांना तो गुन्हेगार हुडकून दिला असता, जगदाळे सरांना किती आनंद झाला असता लागा. ते झालं रे पव्या, पण मग ते ह्या घड्याळाच्या आधारावर पण त्या व्यक्तीला कसं शोधणार आहेत? हां, जर या घड्याळासोबत आपल्याला अजून एखादी जर वस्तू त्या गुन्हेगारीत सापडली असते ना, तर आपल्याला त्या गुन्हेगारापर्यंत जायला सोपं झालं असतं. पव्या, काय झालं पव्या? सिगरेटचा बॉक्स. शिते, आपल्या शाळेत तर कोण सिगरेट ओढत नाही ना? नाही पव्या, अरे आपल्या शाळेत सिगरेट कोण कसं ओढल? जगदाळ सरांनी व्यसनाच्या बाबतीत किती कठोर निर्बंध लावलेत. आपल्या शाळेत जर सिगरेट कोण ओढत नाही तर मग हा बॉक्स इथं आला कुठून? शित्या, अरे वर कॉम्प्युटर रूम आहे. नक्कीच कोणीतरी हा बॉक्स कॉम्प्युटर रूमच्या गॅलरीतून खाली टाकलाय. हा बॉक्स मोकळा आहे, 100% कॉम्प्युटर रूम मध्ये कोणतरी सिगरेट ओढली. त्या कॉम्प्युटर डॅमेज करणारे तर ओढले नसेल. पण पव्या, ही सिगरेट त्यांनीच ओढली ही कशावरून? त्यासाठी आपल्याला कॉम्प्युटर रूम जावं लागेल. नाही पव्या, अरे जगदाळ सरांनी तर कॉम्प्युटर रूम मध्ये कोण सुद्धा जायचं नाही म्हणून सांगितलंय ना. अरे शेजार, तू काळजी करू नको का, मी गपचूप जातो आणि कोणी न बघता लगेच माघार येतो. हा, तोपर्यंत तू एक काम कर, तर काय अजून सापडतं का ते बघ. हा, ती घड्याळ तिकडे बघ लवकर. बरं झालं तुम्ही मला बघितलं नाही कॉम्प्युटर रूम मध्ये येताना. जर बघितलं असतं ना तर उगाच अजून माझ्या संशय वाढला असता. नाही, मला पटकन माझं काम बघून इथून गलती मारायला पाहिजे. जर त्या गुन्हेगारानं कॉम्प्युटर रूम मध्ये सिगारेट ओढली असेल
तर 100% ते सिगारेटचा जळलेला तुकडा कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात असायला हवा. त्या दिवशी आम्ही कॉम्प्युटर चेंज केले म्हणल्यावर तो तुकडा कोणाला कसं काय दिसला नाही नाही तो तुकडा 100% तयार असायला. आज वर्गात पव्याचा लयच अपमान झाला का नाही ग? होय अगं, कोणत्या बावळटाने त्याच्या दप्तरात त्या वस्तू टाकल्या काय माहिती. अगं मला तर असं वाटतंय त्या गाण्यानेच ठेवले असणार, त्याच्याच अंगातले 12 माकडाचा किडा आहे. होय अगं, तसंच असणार आहे. स्वीटी, तुला काय वाटतंय? कुणी केलं हे तर माहीत नाही, पण चोरी प्रवीण कधीच करू शकत नाही एवढं मात्र नक्की. वाट सोड माझी. अरे सीबी क्या जल्दी है मुंबईकर, जायचं तर हायच की सगळ्यांना. जरा गप्पा गोष्टी तरी मारून जा. तुझी फालतू बडबड ऐकायला ना माझ्याकडे वेळ नाहीये, जाऊ दे मला. अगं थांब थांब, जायचंय तर जा, पण जाता जाता एका प्रश्नाचं उत्तर तरी देऊन जा. कसा वाटला आजचा ड्रामा? म्हणजे हे सर्व काही तू केलं होतंस तर? मला वाटलंच होतं तुझ्यासारख्या निर्लज्जाचंच असलं काहीतरी काम असणार. तुला लाज कशी वाटत नाही रे, सांगता ना? अय अगं एवढी का राग होती? एवढ्या चिकन्या मुकड्याला असा राग बरा दिसत नाही. जरा राग रोखून पण ठेव, तुला अजून लय चिडायचं. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? हे बघ स्वीटे, आता मी अशी चालणार आहे की तुझ्या आणि त्या तुझ्या चिळपाटण्या पाव्याच्या पायाखाली जमीनच सरकली पाहिजे. काय करणार आहेस तू? कळल कळल, लवकरच कळल. ऋषी भाऊ म्हणतात आपल्याला, आपण असा खुब्यातनं पाय उपासतो आणि टाराटाराच पडतो. कसा? टाराटाराच. ए चला चला, हवा येऊ द्या, चला. हा सर्किट ऋषी ना काय करणार आहे काय माहित. जाऊन दे, चल वर्गात. ह्या दोन्ही वस्तू नक्की त्या कॉम्प्युटर डॅमेज करणाऱ्या गुन्हेगाराशीच असणार आहेत. प्रवीण, सिगारेट आणि सिगारेटचा बॉक्स तुझ्या हातामध्ये? तू इथे येऊन गपचूप सिगारेट उडत होतास? अरे बापरे, सर इथे कस काय करावं? सगळं काय सांगून टाकावं का सरांना? काय म्हणत मला खूप पुरतोय. तू गुपचूप पिऊन इथे सिगारेट उडत होतास? चल चल, तुझ्याकडे सरांच्या ऑफिस मध्ये चल. चल चल तू, अजिबात काय सांगू नको. जगदाय सर. हा सर. तो कॉम्प्युटर डॅमेज करणारा गुन्हेगार सापडला का नाही? सर चालू तपास आमचा, लवकरच सापडेल सर तो. आणि तो मुलगा कुठे गेला?
आज तो गुन्हेगाराला आपल्या सगळ्यांसमोर हजर करणार होता ना? हो सर, त्यांनी संध्याकाळपर्यंतचा अवधी मागितलाय. संध्याकाळी कळेल सर आपल्याला. हो सर, सर ऐकून घ्या ना माझं सर प्लीज. हा घ्या सर तुमचा आदर्श विद्यार्थी. कॉम्प्युटर रूम मध्ये चोरून सिगारेट ओढत होता. अगं बाई, हा तर तोच मुलगा आहे ना ज्याने वर्गातल्या मुलाचा पेन चोरला होता आणि तुमच्या लॅपटॉपचा चार्जर पण चोरला होता. अगं बाई, आता चोरून चोरून सिगरेट पण ओढायला लागला का? बाई 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 बाई. जगदाय सर, हा काय प्रकार आहे? हीच का आपल्या शाळेतल्या मुलांची संस्कृती? प्रवीण, काय प्रकार आहे नेमका हा? सोनवणे सर काय सांगतायत? खरं खरं सांग सगळं. अहो सर, मी सिगारेट नव्हतो ओढत. अरे मग ही सिगारेट तुझ्या हातात आलीच कशी? अहो सर, ही माझी सिगारेट नाहीये, ही मला कॉम्प्युटर रूम मध्ये सापडली. हे गाबड्या, काय खोटं बोलतोय? कॉम्प्युटर रूम तर 2 दिवसापासून बंद आहे की. तुला कुठे सापडली रे ती सिगरेट? अरे माकडा, खोटं बोलतो काय? खोटं बोलतो? खरं खरं सांग. अहो सर, मी खरंच सांगतोय, ही सिगरेट मला कॉम्प्युटर रूम मध्येच सापडली. प्रवीण, ती सिगारेट तुला कुठून सापडली, तुझ्याकडे कशी आली हा प्रश्न वेगळा आहे. मला अगोदर सांग, कम्प्युटर रूम मध्ये जायचं नाही अशी वारंवार तुला सूचना देऊन सुद्धा तू कम्प्युटर मध्ये का गेलास? हा बोल बोल बोल. सरांना न विचारता कसं काय गेला तू कॉम्प्युटर रूम मध्ये? अहो सर, अहो सर. हे पोरा, 10 वेळा आव काय करतो रे? कशासाठी गेला होता तू कॉम्प्युटर रूम मध्ये? हो सर, मी सांगतो तुम्हाला, प्रवीण कॉम्प्युटर रूम मध्ये काय करत होता. तर प्रवीण, या सगळ्यांसमोर मी तुला काय प्रश्न विचारेल, त्याची तू उत्तर देशील का? तुला काय करायचंय? हे पोरा, उगा उद्धाटासारखं बोलू नकोस. तो काय विचारतो ना त्याची नीट उत्तर दे. हो सॉरी सर. तर प्रवीण, मला सांग, शाळा भरलेल्या पहिल्या रात्री तू कुठं होता? ऋषय असे का प्रश्न विचारतोय? नेमकं काय चाललंय याच्या मनात? नाही, माझ्यासोबत शाळेच्या पहिल्या रात्री काय घडलं हे ऋषाला सांगून काहीच उपयोग होणार नाही. त्यापेक्षा खरं न सांगितलेलंच बरं. हे प्रवीण, अरे ऋषी काय म्हणतोय, जरा उत्तर दे ना. हो सर, शाळेच्या पहिल्या रात्री मी माझ्या घरीच होतो. बर, मग मला सांग, शाळा भरलेल्या दुसऱ्या रात्री तू कुठं होता? शाळा भरलेल्या दुसऱ्या रात्री मी माझ्या घरीच होतो. म्हणजे शाळा भरल्यापासून प्रत्येक रात्री तू तुझ्या स्वतःच्या घरी होता, बरोबर ना? हा. ओके. सर एकच मिनिट हा, आता खरा होतोय ड्रामा सुरू. आता बघा ड्रामा नंबर 1. सर प्लीज एकच मिनिट हा. हा हॅलो काकू, ऋषिकेश बोलतोय, प्रवीणचा मित्र. हा ऋषिकेश बोलणार आहे. हा काकू, मला एक विचारायचं होतं.
की शाळा भरल्यापासून प्रवीण प्रत्येक दिवशी रात्री घरीच होता का हो? नाही रे ऋषिकेश, शाळा भरल्यापासून सलग 2-3 रात्री तो घरीच आला नव्हता. तो तर क्षितिजच्या घरी अभ्यास करायला जात होता. ओके काकू, हेच विचारायला फोन केलता. ठेवतो हा. सर घरीच होता बरं का. आता बघा सर, ड्रामा नंबर 2. हा क्षितिजच्या मम्मी. ऋषिकेश बोलतोय, क्षितिजचा मित्र. हा बाळा बोल की रे. हा काकू, मला एक विचारायचं होतं की शाळा भरल्यापासून प्रवीण तुमच्याकडे रात्री अभ्यास करायला येत होता का हो? नाही रे, जशी शाळा सुरू झाली आहे प्रवीण तर आमच्या घरी फिरकला सुद्धा नाही. हा काकू, ठेवतो. सर हा झाला ड्रामा नंबर 2. क्षितिजच्या घरी पण नव्हता. आता तुम्हाला दाखवतो ड्रामा नंबर 3. तर शिपाई मामा, मला सांगा, शाळा भरलेल्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रवीण सकाळी किती वाजता दिसला हो शाळेत? हा, शाळा भरलेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मला ही गाबडं शाळेत 8 वाजता दिसलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी तर प्रवीण मला रात्रीचे 8 वाजता कॉम्प्युटर रूम मध्ये दिसला होता. पण सर, मी कॉम्प्युटर रूमला तर कुलूप लावून चाव्या मी घरी घेऊन जात असतो. या गाबड्याकडे आली कुठनं चावी? मग प्रवीण, शिपाई मामाने जर कम्प्युटर रूम लॉक केली होती तर तुझ्याकडे कम्प्युटर रूमची चावी आली कुठून? मला वाटलं तू कम्प्युटर रूमची चावी शिपाई मामाकडून घेतली असेल. अहो सर, त्या रात्री कम्प्युटर रूमचं कुलूप अगोदरच उघडं होतं. अरे काय बोलतोय गाबड्या? अरे हे सगळे वर्ग आहेत ना, ह्याला कुलप लावून मी घरी जात असतो. पण एक मिनिट प्रवीण, तू तर कॉम्प्युटर रूम मध्ये पीपीटीची फाईल आणायला गेला होता ना, मग तू कसं काय बिना चावीचं शाळेमध्ये आलता? तुला काय स्वप्न पडलेलं का की कॉम्प्युटर रूम अगोदरच उघडी म्हणून? हा अहो सर, ते मला अगोदर नव्हतं माहित. ते मी अहो सर, काय मालिशी करत बसला या पोराची तुम्ही? ते उघडच कळतंय की हे पोरगं त्या दिवशी रात्री कॉम्प्युटर डॅमेज करायला चालू होतं. अहो सर, काय बोलताय तुम्ही? मी असं का करीन? गप फाडकाव, मी तुला चांगलं ओळखलंय. घरच्यांना खोटं बोलून 2-2 रात्री बाहेर राहतो. कॉम्प्युटर रूमची चावी नसताना कॉम्प्युटरचं कुलूप तोडून आतमध्ये जातोय. स्टाफच्या लोकांनी रंगे हात पकडलाय त्याला. यावरूनच हे क्लिअर होतंय की कॉम्प्युटर सुद्धा याने डॅमेज केले असतील. अहो सर, त्या पव्यानी माझ्या दप्तरातला पेन सुद्धा चोरला होता. अहो माझे पेन तर जाऊ द्या, जगदाळे सरांचा लॅपटॉपचा चार्जर सुद्धा चोरला होता यांनी. मग याला काय कॉम्प्युटर डॅमेज करणं नका वाटण वय? अगं बाई, खरंच की, जो मुलगा कम्प्युटर रूम मध्ये चोरून सिगरेट ओढू शकतो ना, तोच मुलगा कम्प्युटर डॅमेज करणार नाही कशावरून? ऐक नाही सर. अहो मॅडम, काय बोलताय तुम्ही? अहो यातलं मी काही सुद्धा केलं नाही. अहो नाही सर, काहीतरी लय मोठा गैरसमज होतोय. प्लीज एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करावा. का रे क्षितिज, तुझा कसं काय रे एवढं या प्रवीणवरती विश्वास? का तू पण कॉम्प्युटर डॅमेज करायला त्याला साथ दिली? बरे अहो नाही सर, काहीतरी लय मोठा गैरसमज होतोय. प्लीज एकदा समजून घ्या. अहो सर, तुम्हाला माहित नाही, दोघं बी लय चालू येतं. खाली मुंडीन पाता धुंडी असले काम या दोघांचं बी. एक गण्या, तू का मध्ये थोबड उचकतोय र? का मी का नाही बोलणार? तुम्ही आमच्या शाळेचं नुकसान केले, मग मी तर बोलणारच ना. नृत्यानो हा ए कन्या, सांगितलं ना एकदा आम्ही शाळेचं नुकसान नाही केलं म्हणून. सोनवणे सर, ही गाबडे अशी नाही ऐकणार. ह्यांना चांगलं रिंगणात घ्या आणि चांगलं चेचा, म्हणजे कबूल होतील. हा बरोबर बोलतायत सर तुम्ही. या सर्वांना एकदा बदलून काढलं पाहिजे, त्याशिवाय हे खरं बोलणार नाही. हो सर, यांना ना चांगलं चिचून काढायला पाहिजे बघा. बरे घ्या, खरं बोला. कोणी डॅमेज केलं? अहो सर, नका मारू त्यांना. कदाचित त्यांनी हे केलं पण नसेल. मूर्ख. हो सर, आता तुमच्या समोर सर्व पुरावे हजर केले की मग याच्यावर सिद्ध होते ना पावेनीच कॅम्प्युटर डॅमेज केले ती. ए ऋषा, म्हणजे तू मला गुन्हेगार साबित करण्यासाठी ही सगळी नाटकं केली होती? ए यार, हे साबित करण्याचं काय रे? आहेस ना तू गुन्हेगार?
तुझ्या तर आता ऋषी आई सगळं तुझ्यामुळे झाले. आता तुला सोडून नसतो. सरांना सांग खरं खरं काय ती सांग लवकर. ए पाया कॉल सर तुला आता सोडून नसतो. तुझ्या आई घाल्या तू मला सगळं खोटं सांग. बघा जगदाळे सर, बघा हे संस्कार आहेत का तुमचे? अहो तुम्ही जर का मुलांचे लाड असेच पुरवत राहिलात ना तर ही मुलं उद्या शाळा विकून खायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. अगं बाई सर, तुम्ही तर काल म्हणाला होतात की जगदाळे सरांचे विद्यार्थी कधी चोरी करत नाहीत म्हणून. आणि आता हीच बातमी सगळीकडे पसरली की जगदाळे सरांच्याच विद्यार्थ्यांनी कॅम्प्युटरचं नुकसान केले. तर तुमची इज्जत काय राहील सर? काय सुद्धा इज्जत राहणार नाही तुमची. हे ऋषा आत्ताच्या आता जगदाळे सरांना सांगितलं सगळं खोटं म्हणून सांग लवकर सांग. ए पव्या अरे मी कशाला खोटं बोलू रे? अरे शांत हो, शांत हो बघ. नाही सर त्या चकमाऱ्याने केली माझी इज्जत सगळ्यांसमोर काढली सर. प्रवीण शांत हो, सांग लवकर. प्रवीण शांत हो. हे संस्कार का माझे? अरे जरा जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा. आपण संपूर्ण स्टाफ समोर कोणती भाषा वापरतोय याचं जरा भान ठेवा तुम्ही. सॉरी सर, मला असं बोलायला नव्हतं पाहिजे. पण सर कमीत कमी तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. अरे खड्ड्यात गेला तुझा विश्वास. अहो सर आता पण मी खरंच सांगतोय मी नाहीत केले ते कम्प्युटर डॅमेज सर. तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणूनच हे दिवस मला बघायचे आलेत. ज्या दिवशी तू कम्प्युटर रूम मध्ये मला दिसलास ना त्या दिवशी संध्याकाळी तुला मी बदलून काढायला पाहिजे होता. त्यावेळेस तुझे असे असले काही कांड करायची हिंमत झाली नसती. अगं बाई जगदाळे सरांना तर एवढं मी रागात कधीच बघितलं नव्हतं. अहो सर पण मी हे सगळं का करेल हो? तू हे का केलं, कशासाठी केलं याचा निर्णय उद्या तुझे आई वडील शाळेत आल्यावर त्यांच्या समोरच घेतला जाईल. तो उद्याच्या उद्या तुझ्या आई वडिलांना शाळेत घेऊन ये. हा हे भारी केलं जगदाळे सर तुम्ही. त्या गाबड्याचे आईबाप जेव्हा उद्या येतील ना तेव्हा हे गाबडं खरं काय ते सांगेल. अहो सर आता पण मी खरंच सांगतोय मी नाहीत केले ते कम्प्युटर डॅमेज सर. बस प्रवीण, आता एक शब्द जरी खोटा बोललास ना तर इथेच तुडवीन. निघा त्याच्यात इथून निघ. आणि हो उद्या शाळेत येताना आई वडिलांना घेऊन ये, नाहीतर तुला दाखला देऊन शाळेतून बाहेर काढून टाकून. अहो सर माझं ऐकून तर घ्या. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? गेट आउट, गेट आउट. अहो सर गेट आउट, गेट आउट. मला प्रवीणची खूप काळजी वाटते ग. माहित नाही हा ऋषी काय करणार आहे ते. प्रवीण, प्रवीण काय झालं, का रडतोय? अगं स्वीटी सगळं संपलंय. प्रवीणनी ज्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं तो गुन्हेगार तर सापडलाच नाही, पण अख्ख्या स्टाफ समोर प्रवीणला आपल्या गुन्हेगार साबित केलंय ग त्या ऋषानं. काय? हा प्रवीण ओरडत राहिला पण कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. सगळ्यांनी त्या ऋषावर विश्वास ठेवला आणि अख्ख्या स्टाफने आपल्या प्रवीणला बेइज्जत केलं आणि सरांनी तर कानाखाली सुद्धा मारली अगं त्याच्या. आणि हा हे सगळं ना त्या ऋषाने केलंय बघ, त्या ऋषामुळे झालंय.
ऋषी तू हे चांगलं नाही केलं. ओ मुंबईकर, अब चिल्लाने से क्या होगा जब चिड़िया चुप गई खेत. आणि हे तुझे नाजूक लुसलुशीत हात आहेत ना, धुण्या भांड्याला शोभतात. इथं माझ्या कॉलरवर नाही. चल आणि जा, तुझा पाव्या कुठे गेला ती बघ. इथं माझ्या राग काढण्यापेक्षा. बघाय बाई, नाही तर टेन्शन मध्ये येऊन जीव द्यायचा तुझा परवीन. ऋषी तुला तर मी नंतर बघून घेईन. अगं सुटे कुठं चालली? प्रवीण खूप टेन्शन मध्ये ग, मला त्याला भेटलंच पाहिजे. हा प्रवीण दिसला का तुला? हा दिसला, आता सायकलवर गेलाय कुठेतरी आणि खूप टेन्शन मध्ये पण आहे. सर, तुम्ही जर ऐन वेळेला असा विद्यार्थ्यांवर अविश्वास दाखवला तर आम्ही काय करायचं सर? हे बघ स्वीटी, काल मी तेच केलं जे एका मुख्याध्यापकाला करणं गरजेचं होतं. ऋषीनं प्रवीणच्या विरोधात सादर केलेले पुरावे, त्यावेळी निर्माण झालेली परिस्थिती यावरून स्पष्ट दिसत होतं की प्रवीणनंच शाळेतील कॉम्प्युटर डॅमेज केलेले आहेत. सर, मान्य आहे मला, त्या ऋषीने प्रवीणच्या विरोधात लाख पुरावे सादर केले असतील. पण सर, तुम्ही एकदा विचार करा ना, प्रवीणला शाळेचं नुकसान करून काय मिळणार आहे? तो का करेन असं? अहो, मला स्वीटीचं म्हणणं अगदी पटतंय. परिस्थिती शेवटी काहीही असो, पण प्रवीण असं काहीच करणार नाही. पण मला एक सांग स्वीटी, तू एवढं कॉन्फिडेंटली असं कसं सांगू शकतेस की प्रवीणने शाळेतले कॉम्प्युटर डॅमेज केले नाहीत म्हणून? अहो सर, जो मुलगा शाळेच्या पहिल्या दिवसापासून एक CID ऑफिसर सारखं जीवन जगत असेल, तो असं काही करण्याचा विचार तरी कसा करू शकतो? CID ऑफिसर? स्वीटी, तुला नेमकं म्हणायचंय काय? अहो सर, प्रवीणला शाळेच्या पहिल्याच दिवशी बेशुद्ध करण्यात आलं होतं.
स्वीटी, पण हे सगळं मला प्रवीणनं अगोदर का नाही सांगितलं? सर त्यांनी प्रयत्न केला होता, पण त्याला योग्य वेळ आणि योग्य वातावरणच भेटलं नाही. अच्छा, म्हणजे हे सगळं कटकारस्थान ते शाळेतील कॉम्प्युटर डॅमेज करणाऱ्या गुन्हेगाराचं आहे. तर म्हणजे शाळेमध्ये एवढं काय कटकारस्थान चाललंय, शाळेमध्ये एवढे काय कुटाणे चाललेले आहेत आणि याची मला जरा सुद्धा खबर होऊ दिली नाही. मला शाळेमध्ये जे काही कटकारस्थान करतंय ना, त्या गुन्हेगाराचा आता शोध घेतला पाहिजे. प्रवीण सोबत एवढं सगळं घडलं तरी देखील तो न डगमगता एखाद्या CID ऑफिसर सारखा शाळेच्या गुन्हेगारांना शोधण्याचा प्रयत्न करत होता. आणि मी प्रवीणचा गुरु असताना, त्याचा शिक्षक असताना आणि त्याचा आवडता शिक्षक असताना मी प्रवीणवरती आळ घेत राहिलो. प्रवीणला अशा कठीण प्रसंगी मी साथ द्यायची सोडून, त्याला मदत करायची सोडून मी प्रवीणलाच बेइज्जत केलं. नाही, मी असं करायला नको पाहिजे होतं. पण हे शाळेचे जे कॉम्प्युटर्स डॅमेज केलेले आहेत ते कुणी केले असतील? आणि शाळेमध्ये हे सगळं जे चाललेलं आहे ते करून नेमकं कोणाला काय साध्य करायचंय? नाही, मला या कठीण प्रसंगी प्रवीणला साथ दिलीच पाहिजे. अरे एवढा रस्ता आहे ना, अरे काय माणूस आहे हा, एवढा रस्ता असताना काय चाललंय? अरे रस्ता दिला नाही एवढा. अरे 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 चिंचा पोर उडान पोर खाऊन येते शाळे मोर दंगा मस्ती भारी मॅच ओठावरती मिशेचा साथ